मराठवाड्यामध्ये मागच्या 15 दिवसापासून सूर्य आग ओकतोय। दररोज वाढणाऱ्या या तापमानाचा फटका मुक्या प्राण्यासह माणसाला बसत असताना आता तलावातील पाण्यांना देखील या सगळ्या उष्णतेचा फटका बसलेला आहे। आणि मी सध्या हिंगोलीच्या खानापूर परिसरातील आंबेरी साठवण तलावाच्या जवळ आहे। या तलावामधील पाणीसाठा जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये घटलेला आहे। आपण जर तलावाच्या पलीकडच्या भागामध्ये पाहिलं तर संपूर्ण तलावातील जे टेकड्या आहेत त्या उघड्या पडलेल्या आहेत। खरं तर मागच्या महिनाभरापूर्वी या संपूर्ण टेकड्यांच्या वरती पाणी होतं, मात्र आता या तलावातील जो काही भाग आहे तो कोरडा ठाक पडलेला आहे। या बाजूला आपण जर पाहिलं तर मागच्या 10 दिवसापूर्वी या ठिकाणी पाणी होतं, मात्र आता या ठिकाणचं संपूर्ण पाणी आटलेलं आहे। आणि उन्हाच्या तीव्रतेचा जो परिणाम आहे तो या तलावामध्ये देखील पाहायला मिळालेला आहे। विशेष म्हणजे प्रशासनानं आता पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा प्रश्न लक्षात घेता या सगळ्या तलावातील पाणीसाठा जो आहे तो राखीव करून ठेवलेला आहे। आणि एकंदरीतच भीषण पाणी टंचाई जाणू नये यासाठी प्रशासन देखील नियोजन करत आहे। आणि आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या नद्या असतील, नाले असतील, त्यासोबतच ओढ्या असतील, यासह साठवण तलाव आहेत, पाझर तलाव आहेत, या सगळ्या म्हणजे जिल्ह्यातील जवळपास 51 तलावातील पाणी पातळी जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये घटलेली आहे। मागच्या पावसाळ्यामध्ये 100% हा तलाव भरलेला होता। आता जर या तलावातील पाणी क्षमता पाहिली ती केवळ 40% इतका पाणीसाठा या तलावामध्ये आहे। आणि त्यामुळं नागरिकांना देखील साम टीव्हीच्या वतीनं हेच आवाहन आहे। भीषण पाणी टंचाई जाणवत आहे। पुढचे जवळपास 2 महिने या सगळ्या पाणी टंचाईचा आपल्याला सामना करावा लागणार आहे। आणि त्यामुळं तुम्ही देखील पाण्याचा काटकसरीनं वापर करा। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।